सुनबाई, तुझ्या माहेरी तुझे कुठे अफेअर तर चालू नाही ना? तुझे माहेरचे घर जवळच तर आहे. मग तुला 15 दिवस माहेरच्या घरी जाऊन राहण्याची काय गरज आहे? श्रद्धाच्या सासूने तिला फटकारले. तेव्हा श्रद्धाला धक्काच बसला. तिची नणंद म्हणाली, हो वहिनी, तुम्ही तुमच्या माहेरच्या घरी जाऊ शकता आणि 2 तासात परत येऊ शकता. मग तुम्हाला 15 दिवस तुमच्या माहेरच्या घरी जाऊन राहण्याची काय गरज आहे? श्रद्धा म्हणू लागली की माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. या 2 वर्षात मी माझ्या वडिलांच्या घरी एकही रात्र राहू शकले नाही. आता माझ्या भावाचे लग्न होणार आहे, त्यामुळे तयारीसाठी थोडा वेळ लागेल आणि त्यानिमित्ताने तरी मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू नये का? आणि जर एखादी मुलगी तिच्या माहेरच्या घरी जास्त काळ राहिली तर ती चारित्र्यहीन आहे आणि तिचे कुठेतरी अपेर आहे. हा नियम कोणी बनवला? ते माझे माहेरचे घर आहे. मी तिथे जाऊन राहू शकत नाही का? आज तिला खूप वाईट वाटले, कारण जेव्हा ती तिच्या माहेरच्या घरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा तिची सासू आणि नणंद मनाला लागेल अशा गोष्टी बोलायच्या. शिवाय ती जेव्हा कधी आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा तिची सासू आणि नणंद तिला वारंवार फोन करून कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल विचारत. त्यामुळे ती आई वडिलांच्या घरी असली तरी खूप वेळा आलेल्या फोनमुळे तिला त्रास व्हायचा. श्रद्धाला समजत नव्हते की लग्नानंतर तिला कुणीतरी विकत घेतलं आहे की काय. आपण आपल्या आई वडिलांच्या घरी येऊन शांततेत काही क्षणही घालवू शकत नाही. म्हणूनच यावेळी तिने भावाच्या लग्नासाठी 15 दिवस तिच्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरही तिची सासू आणि नणंद आता नवे नाटक रचत होत्या. तिथे कुठे तुझं अफेअर चाललंय का, म्हणून तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी इतके दिवस जायचंय? आता मात्र ती हे बोलणे सहन करू शकली नाही आणि म्हणाली की जर तुम्हाला असेच वाटत असेल की माझे अफेअर असेल तर तुम्ही तसे समजा, पण मला या सगळ्याची पर्वा नाही. माझी काही चूक नाही, मला हे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही लोक तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोलू शकता, पण मी माझ्या भावाच्या लग्नाला जाईल. तेवढ्यात तिचे सासरे मोहनराव आतून बाहेर आले आणि म्हणू लागले, तुम्ही दोघी का उगाच सुनबाईच्या मागे लागले आहात? जर सुनबाईला काही दिवसांसाठी तिच्या आई वडिलांच्या घरी जायचे असेल तर काही दिवस जाऊ द्या. तुम्ही तिला नकार का देत आहात? आणि ती लहानपणापासून तिच्या त्याच घरी राहिली आहे, त्यामुळे त्या घरची तिला ओढ असणारच. याचा अर्थ असा नाही की तिथे तिचे अफेअर चालू आहे. मोहनरावांनी दाटवल्यानंतर आई आणि मुलगी दोघीही थोड्या शांत झाल्या. तेव्हा मोहनराव म्हणाले, जा सुनबाई, आई वडिलांच्या घरी जायला तयार हो. आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ, पण तू काही दिवस अगोदरच तुझ्या भावाच्या लग्नाला जा. सासऱ्यांची साथ मिळाल्याने श्रद्धाला थोडेसे हायसे वाटले, पण तिच्या माहेरच्या घरी जाऊन तिला चारित्र्यहीन असे हिणवायला तिची सासू आणि नणंद तयार झाल्या होत्या. त्याने तिचं मन दुखावलं होतं. आता ती भावाच्या लग्नाला गेली होती तरी तिच्या मनात थोडीफार भीती तर होतीच. तिने आतापर्यंत सर्व काही खूप चांगल्या प्रकारे हाताळले होते, पण तिथेही तिची सासू आणि नणंद तिला टोमणे मारायला विसरत नव्हत्या. त्यामुळे तिने ठरवलं होतं की या लोकांना धडा शिकवणारच. तिच्या भावाचे लग्न झाले आणि त्यानंतर 6 महिन्यांनीच तिच्या नंदेसाठी खूप चांगले नाते आले. एंगेजमेंटची तयारी घाईघाईत झाली आणि लग्नही पार पडलं. तिच्या नंदेचे सासरही चे घरही जवळच होते. लग्नानंतर ती फक्त 1 तासाच्या अंतरावर जाऊन राहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ती आई वडिलांच्या घरी यायची. हळूहळू वेळ निघून गेली. तिची नणंद तिच्या संसारात व्यस्त झाली. पुढे काळांतराने तिच्या नंदेने एका मुलाला जन्म दिला. मूल लहान होते तोपर्यंत ठीक होते, पण जेव्हा तिचे मूल मोठे झाले आणि जेव्हा ती शाळेत जायला लागली तेव्हा तिला तिच्या आई वडिलांच्या घरी यायला वेळ मिळत नव्हता, कारण तिला दिवसभर घरातील कामं सांभाळायची होती आणि तिच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करायची होती. म्हणून नेहमी व्यस्त राहत असायची. बहुतेक वेळा ती तिच्या माहेरच्या घरी येऊ शकत नव्हती. जेव्हा तिच्या मुलाला पहिल्यांदा उन्हाळ्याची सुट्टी लागली तेव्हा तिने तिच्या आईच्या घरी फोन केला आणि वहिनीला म्हणाली, यावेळी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 दिवस माझ्या आईच्या घरी येण्याचा विचार करत आहे आणि तिकडे आल्यावर मी माझ्या आईच्या घरी खूप आरामात राहीन. आता बघा, आईचे घर जवळ असूनही मला माझ्या आईच्या घरी जायला वेळ मिळत नाही. इतक्या वर्षांनी श्रद्धाला पुन्हा ती गोष्ट आठवली होती. ती याकडे दुर्लक्ष करू शकली नाही. पण आजही ती तासाभरासाठी आई वडिलांच्या घरी गेली की सासूबाई तिला 10 वेळा फोन करून त्रास देत असायच्या. तिची नणंद सासरच्या घरी असली तरी मुद्दाम तिला फोन करून त्रास देत असे. वहिनी, तू तुझ्या आई वडिलांच्या घरी गेली आहेस, पण आई तिथे एकटी असेल. तू परत लवकर घरी ये. आई काळजीत असेल. भावाच्या लग्नानंतर बराच काळ आपल्या माहेरच्या घरी राहायला मिळाले असा एकही प्रसंग तिच्या आयुष्यात आला नाही. पण तिच्या माहेरच्या घरी वारंवार भेटायला गेल्यावर तिला सांगण्यात आले की तिच्या माहेरच्या घरी तिचे काय काम आहे, ज्यामुळे पुन्हा पुन्हा तिथे जावंसं वाटतं.
आता स्त्री असूनही त्यांना मुलीचे माहेरघर म्हणजे काय हे समजत नव्हते. तिची नणंद स्वतः तिच्या माहेरच्या घरी येण्यासाठी तळमळ करायची आणि जेव्हा ती माहेरी जायची तेव्हा तिची नणंद तिला फोन करून त्रास देत असे. त्यामुळे आज श्रद्धा गप्प बसू शकली नाही. ती म्हणाली, ताई, तुमचे माहेरचे घर जवळच आहे, मग तुम्हाला 15 दिवस तुमच्या माहेरच्या घरी येऊन राहण्याची काय गरज आहे? हे ऐकून तिची नणंद रागाने म्हणाली, का माझ्या आईचं घर हे माझं घर आहे, मी माझ्या घरी येऊन राहू शकत नाही का? मला थांबवणारी तू कोण आहेस? तू माझी संपूर्ण व्यवस्था करावीस म्हणून सांगत आहे, मी तुला विचारत नाहीये, समजलं? तेव्हा श्रद्धा म्हणाली, वा ताई वा, कसला दुपटी बोलताय तुम्ही. तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या घरी यायचं असेल तर तुम्ही मला विचारत नाही, उलट मला सांगत आहात आणि इथे सगळ्यांना विचारून मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाते. तरीही मला माझ्या आईवडिलांच्या घरी 2 क्षण आरामात बसू दिलं जात नाही. मग मी कोणती चूक केली आहे की तुम्ही लोक माझे माहेरचे घर माझ्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आहात? म्हणून मी सांगते की तुम्हीही तुमच्या माहेरच्या घरी जास्त काळ येऊ नका, कारण तुमच्या सासरच्या कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला असे म्हणू नये की तुमच्या माहेरच्या घरी तुमचे प्रेमसंबंध सुरू आहेत, म्हणूनच तुम्हाला इतके दिवस तुमच्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे. आता तिच्या नंदेला धक्काच बसला. तिला काहीच बोलता येत नव्हते. श्रद्धा म्हणाली, का ताई, तुमची सासू आणि नणंद चांगले आहेत का? त्या तुम्हाला तुझ्या आईवडिलांच्या घरी येण्यापासून रोखणार नाहीत का? आता श्रद्धाच्या नंदेचा घसा कोरडा होत होता. जर ती म्हणाली असती सासू नणंद चांगल्या आहेत, तिला आईवडिलांच्या घरी येण्यापासून रोखत नाहीत, तर तिने स्वतःला आणि आईला वाईट सिद्ध केलं असतं. म्हणून ती घसा साफ करत हळूच म्हणाली, वहिनी, हे बघ, तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे तर जा. तू तिथे काय करतेस किंवा काय नाही याने आम्हाला काही फरक पडत नाही. पण प्लीज असे बोलू नकोस, मला ते आवडत नाही. असं म्हणत तिने फोन कट केला. त्यानंतर तिने लगेचच आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मला माहेरी यायचे होते. जेव्हा मी हे वहिनीला सांगितले तेव्हा तिने मला तेच ऐकवले जे आपण तिला बोलायचो. ते ऐकून पहिल्यांदा मला खूप राग आला आणि खूप वाईटही वाटले की मला माझ्या माहेरच्या घरी येऊन काही दिवस राहायचे असेल तर वहिनी माझ्या चरित्र्यावर बोट कसे दाखवू शकते. पण वहिनी मला फक्त सत्याचा आरसा दाखवत होती. जेव्हा ती तिच्या पालकांच्या घरी जाण्याचा उल्लेख करायची तेव्हा आपणच तिला म्हणायचो, तिथे तुझं काही अफेअर आहे का? तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल हे मला आज समजलं आहे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती अगदी लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करते जोपर्यंत तो त्रास इतरांना देतो, पण जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला समजते की असे शब्द एखाद्याला किती मनापासून दुखू शकतात. आई, भविष्यात कधी वहिनी आई वडिलांच्या घरी गेली तर आपण तिला काही बोलणार नाही. तू पण मला सांगू नकोस, मी पण तिला फोन करून काहीच बोलणार नाही. असं असलं तरी ती तिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. ती तिच्या सासरच्या घरी चांगली राहते. मी जेव्हा माझ्या आईवडिलांच्या घरी येते तेव्हा ती माझ्याशी चांगलं वागते. मग जर आपण त्यांना त्यांच्या पालकांच्या घरी जाण्यापासून रोखले तर त्यांना वाईट वाटणं बरोबर आहे, जसे त्यांनी मला आज सांगितले. तिला वाटले असते तर लग्नानंतर लगेचच मी आईवडिलांच्या घरी आल्यावरही ती माझी चेष्टा करू शकली असती, पण ती कधी काही बोलली नाही. आज जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी 15 दिवसांसाठी येण्याचे बोलले त्यामुळे कदाचित मला माझी चूक कळावी म्हणून तिने या सर्व गोष्टी उघड केल्या असतील आणि मलाही माझी चूक कळली असेल. आई शांतपणे सगळं ऐकत होती. तिलाही ते पटत नव्हतं. सुनेने हे सर्व आपल्या मुलीला का सांगितले, पण एवढ्या वर्षात ती कुणाच्या तरी मुलीला हे सगळं कथन करत होती. त्यामुळे सुनेला प्रश्नांची उत्तर देण्याचा अधिकार तिला नव्हता. ती हळूच म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला हवं तसं होईल. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. आता त्यांना आपल्या सुनेला काही बोलताना त्रासदायक वाटू लागले. मात्र श्रद्धाने हे प्रकरण पुढे नेलं नाही. 2 दिवसांनी तिची नणंद आईवडिलांच्या घरी आली होती. तेव्हा तिच्या नंदेशी ती चांगलीच वागत होती. नंदेला जरी लाज वाटत असली तरी तिच्या वहिनीचे चांगले वागणे पाहून तिलाही वाटू लागले की प्रत्यक्षात माणसाच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले की मग त्याला तोंड उघडावे लागते. नाहीतर माझी वहिनी किती चांगली आहे. त्या दिवसापासून श्रद्धा जेव्हाही तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तेव्हा सासू आणि नंदेने तिला फोन करून किंवा टोमणे मारून त्रास दिला नाही. मित्रांनो, एखाद्या सुनेला तिच्या माहेरच्या घरी जाऊन काही दिवस राहायचे असेल तर तिला असे दोष देणे योग्य आहे का? जर कुटुंबातील मुलगी तिच्या माहेरच्या घरी येऊन राहू शकते तर सून तिच्या माहेरच्या घरी जाऊन काही दिवस का राहू शकत नाही? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.